श्री स्वामी समर्थ. मीन राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचे नवे दरवाजे उघडणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होणार का? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रेमळ राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? प्रवासातून लाभ आणि नवीन संधी मिळतील का? या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आशादायी, प्रगतिकारक आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताण हळूहळू कमी होईल आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. रखडलेली काही महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नवीन कल्पना, नवीन संधी आणि योग्य व्यक्तींची साथ यामुळे अनेक क्षेत्रांत प्रगतीची वाट खुली होईल. या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करा. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि मित्रांचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. समाजात तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप अधिक ठळकपणे उमटेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा शुभ घटना मनाला नवचैतन्य देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि तुमच्या कामाचे मनापासून कौतुक होईल. नवीन जबाबदारी, बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील आणि टीमवर्कमुळे मोठी कामे सहज पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक व्यवहार होऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास टिकवून ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतीचा राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि अतिरिक्त कमाईचे मार्गही निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, मात्र अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीवर भर देणे आवश्यक राहील. घरासाठी किंवा व्यवसायासाठी काही आवश्यक खर्च होतील, पण त्याचा भविष्यात फायदा होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि संयम ठेवा. आठवड्याच्या शेवटी बोनस, भेटवस्तू किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद शांतपणे मिटण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. भावंडांचे सहकार्य लाभेल आणि नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. मुलांच्या यशामुळे आणि प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. नातेवाईकांच्या भेटीमुळे जुने संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या समजूतदारपणे पार पाडल्यामुळे सर्वांचा आदर आणि प्रेम मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि भावनिक बळ देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यामुळे नात्यातील गैरसमज दूर वॉटर कलर्स होतील. परस्पर विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल आणि एकत्रितपणे भविष्यातील योजना आखता येतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहासंबंधी शुभ संकेत मिळू शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. एकत्र प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक दृढ करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा अविस्मरणीय क्षण तुमच्या नात्याला नवीन आनंद देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उल्लेखनीय प्रगती करणारा आहे. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन योग्य दिशा देईल. नवीन कौशल्य किंवा नवीन विषय शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. मित्रांसोबत अभ्यास केल्याने नवीन माहिती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ घालवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रवास.
या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची किंवा मित्रांची भेट होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट दिल्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्याने नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्म तुमच्यासाठी मानसिक बळ आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल. नियमित ध्यान, जप, प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे मन अधिक शांत राहील. भगवान विष्णू, भगवान दत्तात्रेय किंवा आपल्या आराध्य देवतेची उपासना केल्यास विशेष लाभ मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने आत्मिक समाधान लाभेल. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. रोज काही वेळ आत्मपरीक्षणासाठी द्या. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडथळे सहज दूर होतील. ईश्वरावरील विश्वास तुमच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा देईल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गुरुवारी पिवळे फळ, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करा. गायीला हिरवा चारा किंवा पोळी खाऊ घालणे शुभ राहील. गरजूंना अन्नदान करा. वडीलधाऱ्यांचा आणि गुरूंचा आदर करा. प्रत्येक महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा. राग, नकारात्मक विचार आणि अनावश्यक चिंता टाळा. नियमित ध्यान, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढेल. या उपायांमुळे ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, आनंद आणि सकारात्मक बदलांचा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तसेच नवीन संधी तुमच्या समोर येतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचतीचे योग्य नियोजन करता येईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे, तर प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. अध्यात्मामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण राहील. या आठवड्यात संयम, सकारात्मक विचार, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण कराल. भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया या आठवड्यात तयार होण्याची दाट शक्यता आहे आणि जीवनात आनंद, समाधान तसेच नवीन संधींचे आगमन होईल. धन्यवाद.